महायुतीत आधी विधान परिषदेच्या जागा वाटपावरून तिढा होता। जागा वाटपाचा तिढा सुटतो न सुटतो तोच आता महायुतीसमोर बंडखोरांचं आव्हान निर्माण झालं। आज विधान परिषदेच्या निवडणुकीचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती, त्यामुळे या 17 जागांसाठी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनी अर्ज भरले। याच वेळी अनेक ठिकाणी बंडखोरीही पाहायला मिळाली। पुण्यात तर राष्ट्रवादीत हाय व्होल्टेज ड्रामा झाला। पक्षानं पार्थ पवारांचे मित्र विक्रम काकडेंना उमेदवारी दिली, त्यामुळे सुनील टिंगरे नाराज असल्याचं समोर आलं। शेवटी विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे या दोघांनीही अर्ज दाखल केला। तर तिकडे कोकणात शिवसेना आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच कायम आहे। अधिकृत उमेदवार अनिकेत तटकरे असले तरी आमदार महेंद्र दळवींच्या मुलीनंही अर्ज भरला। तर संभाजीनगरमध्येही महायुतीत बंडखोरी झाली। जागा भाजपची असतानाही शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांच्या मुलानं अर्ज भरला। त्यामुळे आता 4 तारखेला कोण अर्ज मागे घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। पुणे विधान परिषदेच्या उमेदवारीवरून अजित पवार राष्ट्रवादीमध्ये नाराजी उफाळून आली। ऐनवेळी पक्षात प्रवेश केलेल्या विक्रम काकडेंना उमेदवारी दिल्यानं कार्यकर्ते हे नाराज झाले। पुण्यातून सुनील टिंगरे इच्छुक असताना पार्थ पवारांचे मित्र विक्रम काकडेंना राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे काही काळ हे नाराजी नाट्य चाललं। आता विक्रम काकडेंनी अर्ज भरला असून सुनील टिंगरे यांनी डमी अर्ज दाखल केला। विक्रम काकडे यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर टिंगरे त्यांचा अर्ज मागे घेतील असं सांगण्यात आलं। मात्र आज सकाळपासून पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात मोठा ड्रामा हा पाहायला मिळाला। बाहेरून आलेले म्हणजे अर्थात आता आले, प्रवेश झाला आणि लगेच उमेदवारी अर्ज, त्याबद्दल योग्य निर्णय होईल। मी दादांचा शिस्त पाळणारा कार्यकर्ता आहे। गेल्या अनेक 3 पिढ्यांपासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आहेत। जो निर्णय पक्षश्रेष्ठी मला देतील त्याचा आम्ही अनुकरण करू। पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना बंधनकारक राहील। 2 एबी फॉर्म आहेत, जो निर्णय घेतील तो सगळ्यांना 2 कसे असू शकतात तुम्हालाही माहिती आहे की एक बाद होईल। पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य राहील। युवक म्हणून मी नक्कीच सगळ्यांबरोबर त्यांच्या दुःखात सहभागी राहतो। आज मला माहिती आहे थोडे लोक नाराज झाले, पण त्यांना पण आम्ही नक्कीच भेटून त्याच्यातनं भविष्यात कुठे संधी मिळू शकतो तशी आम्ही देऊ। आणि आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊया। तर पुण्यातून मिकी घई आपल्यासोबत आहे। मिकी, खरं तर नाराजी नाट्य हे दिवसभर पाहायला मिळालेलं होतं। आता आव्हान आहे ते म्हणजे या दोघांपैकी एकाला कोणाला तरी तिकीट याचं कन्फर्म होणार आहे, त्यामुळे कशा प्रकारे नाराजी दूर करण्यात येईल, कोणाला तिकीट मिळणार, दोघांकडूनही तितकीच जो संघर्ष आहे, जितक्यात जो ओढ आहे ती सध्या पाहायला मिळते। अगदी दीपक, जसं तू म्हणतोय पुण्यामध्ये आज विधान परिषदेच्या निवडणुकीनिमित्ताने नाराजी नाट्य असेल, वेगवेगळ्या घडामोडी त्या ठिकाणी पाहायला मिळाले। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून काकडे जो आहे विक्रम काकडे याला उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यांनी फॉर्म देखील त्या ठिकाणी आज भरलेला आहे। मात्र त्याचवेळी सुनील टिंगरेंनी देखील त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि दोघांचं म्हणणं आहे की आम्हाला एबी फॉर्म देण्यात आलेला आहे, मात्र अजूनही स्पष्ट नाही। त्यामुळं अर्थातच एक वेगळा चॅलेंज आज पक्षासमोर त्या ठिकाणी पाहायला मिळालं, नाराजी नाट्य। एवढंच काय तर विक्रम काकडे यांनी ऐनवेळी पक्षामध्ये प्रवेश केलं। दुपारी जवळपास 2 वाजता त्यांनी प्रवेश केला आणि 3 वाजता ते फॉर्म भरण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचलेले होते। त्यामुळं पक्षामध्ये सुद्धा नाराजी नाट्य पाहायला मिळालं। माजी आमदार जे इच्छुक होते त्यांनी तर थेट पार्थ पवारांवर काही गंभीर आरोप देखील त्या ठिकाणी केलेले आहेत। त्यांचे आर्थिक निकष आम्ही पूर्ण करू शकलो नाही आणि त्यामुळं आम्हाला उमेदवारी त्या ठिकाणी देण्यात आलेली नाही, असे देखील काही गंभीर आरोप झाले। एवढंच काय तर काही पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी राजीनामा सुद्धा दिला। माझ्या हातात सुद्धा त्यांनी राजीनाम्याची कॉपी त्या ठिकाणी दिलेली होती। अशी परिस्थिती आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कार्यालयामध्ये पाहायला मिळालेली होती। तर दुसरीकडं भाजपचेच एक पदाधिकारी आहेत प्रदीप कंद, त्यांनी देखील त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारी भरलेली आणि त्यामुळे साहजिकच जर आपण या ठिकाणी बघितलं तर बंडखोरी आपल्याला पाहायला मिळते। आणि या बंडोबस्तास खरं तर थंड करण्याचं आव्हान आता पक्षश्रेष्ठींसमोर असणार आहे। आता यामध्ये कितपत यश येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुर्तास मिकी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।